जगातील सर्वात मोठे आश्चर्य. शिरूर घोडनदी कल्किदत्त मंदिर पाषाणवाडी येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती यांनी श्रीमद भगवद गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे स्पष्टीकरण श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी महाग्रंथ लिहून जगात पहिला क्रमांक मिळविला. तपशील: श्रीमद भगवद गीता 700 श्लोक, ज्ञानेश्वरी 9013 श्लोक, तर श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी 1,85,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख श्लोकांचे महाकाव्य लिहिले आहे. 2 भाग प्रसिद्ध झाले असून पुढील भाग प्रसिद्ध आर्थिक मदत आल्यावर होतील. यांची वेदांवरील प्रवचने आणि भगवान कल्किदत्तात्रेय अभंग आणि शिरूरच्या अमृतगवळणी यूट्यूबवर पहा. साधक हो, आपले महाराज पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती अर्थात भगवान कल्की यांचे वेदांवरील संशोधन वेदमंत्र रक्तगट हे 8/8/1960 पासून सर्व समाजासाठी उपलब्ध असून लाखो भाविकांना याचा फायदा झाला आहे, होत आहे आणि पुढेही होणार आहे. हेच संशोधन महाराजांच्या प्रवचनाद्वारे आपण व्हॉट्सअप, यूट्यूब व फेसबुकवर संपूर्ण जगासाठी उपलब्ध करून देत आहोत. आतापर्यंत प्रवचनाचे जवळजवळ 150 भाग यूट्यूबवर उपलब्ध होत आहेत. यामध्ये कल्किदत्त अवतार कार्य आणि कली संपविणे, कल्किदत्त अवतार कार्य आणि नवीन शरीर बनविणे, कल्किदत्त अवतार कार्य, ब्रह्मयान मार्ग आणि मायायान मार्ग इत्यादी महत्त्वाचे विषय आहेत. तरी साधकांनी याचा लाभ घ्यावा, महाराजांच्या वेदांवरील संशोधनाचा अभ्यास करावा व स्वानुभव घ्यावा. ही माहिती जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वंशोवंशी पोहोचवा. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृध्यानगम्यं वंदे विष्णु भूभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. सनातन वैदिक विश्व हिंदू धर्माचा मुख्य देव परमेश्वर श्रीवत्सवक्षा भगवंत. ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सभूमिर्विश्ववृत्या दशांगुलम्. शिरो संबलग्रामे ओम स्वयंभू महाकल्की कले कालमत प्रपातु परमात्मा धर्मवनकृतावतारा वासुदेवे भगवसत्व हृदय स्थिते. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रामकृष्ण यांना आपण दूर ठेवून भक्ती करतो. हनुमंताने आपल्या शरीरामध्ये राम सीता दाखवली, वासुदेव सत्वमूर्ती तिथे रामायण सुरू झालं. ह्या वाक्याचा अर्थ इथे आहे वासुदेव सत्वहृदय स्थिती. तर मारुतीने आपली छाती फाडून त्याच्यामध्ये राम आणि सीता हे दाखवले. तशा प्रकारचा हा भगवंत आपल्या हृदयामध्ये सात्विक वृत्ती जेव्हा होईल तेव्हा येईल, तसं येणार नाही. कारण कलियुगापर्यंत याचं कारण असं आहे की पाणी जसं नदीमध्ये वाहत समुद्रापर्यंत जातं,
तशा प्रकारचे त्याचे अनेक संस्कार होत जातात. तशा प्रकारचं आतापर्यंत जग निर्माण झाल्यापासून आपला जो जीव आहे तो प्रवास करीत 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 इथपर्यंत आल्यामुळे याच्यावर भयंकर संस्कार झालेले आहेत. आणि हे संस्कार, जे कुसंस्कार, चांगले संस्कार, हे सगळे संस्कार झाले, ते निघायला कुठलाच मार्ग राहिलेला नाही. देवधर्म केले, तुम्ही काशी केली का, तुम्ही समजा अष्टविनायक केले, 8 जन्म पाप फिटली, नंतर 12 ज्योतिर्लिंग केली, 12 ज्योतिर्लिंगाची पाप केली तर 12 जन्माची पाप फिटली. म्हणजे अशा पद्धतीचे तीर्थक्षेत्र करून करून आपली पाप जे आहेत ते फिटतच नाहीत आणि पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. याच्याकरता श्रीमद भागवत पुराणाचा 12 स्कंद 2 अध्याय 22 श्लोक सांगितलं, वासुदेवे भगवती चतुर्दे सिद्धे. ज्या समाजात, ज्या देशाची प्रजा सात्विक वृत्तीचे आसन, तिथंच फक्त हा परमेश्वर त्यांच्या हृदयात प्रगट होऊन प्रत्येकाच्या लक्षात. चतुर्दय स्थिती म्हणजे तुमचं हृदय जेव्हा शुद्ध असन, परिपूर्ण पवित्र असन, तिथं भगवंत अवतार मी तुमच्या हृदयात अवतीर्ण होणार आहे. म्हणजे इथं आतापर्यंत जेवढे अवतार सांगितले, मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, कृष्ण, बौद्ध, इथपर्यंत सगळे गोष्टी द्वैतवादात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी अद्वैत आलेत, पूर्ण अस्तित्वामध्ये आलेले आहेत. म्हणजे भगवंत आपल्या शरीरात आल्याशिवाय आपल्या जगाचं पूर्ण ज्ञान होणार नाही. याचं कारण असं की भगवंताने विश्वरूप दाखवलं, कुरुक्षेत्र अर्जुनाला सांगितलं, तू योगी हो, तू योगी झाल्यानंतर माझं जे स्वरूप आहे तुला प्राप्त होईल. हा त्यातला खरा अर्थ. सर्व धर्म परित्यज्य मामेकं शरणमहं त्वां कृपां मोक्षं शुचिः. सर्व धर्म, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध काय असतं तुझं, हे सगळं तुझ्या शरीरात खाणं पिणं इंद्रिय जे आहे ते सगळं त्याग कर आणि जे ब्रह्म, आत्मा ब्रह्म आहे, याला एकट्याला शरण आहे. ब्रह्म जे याला एकट्याला शरण आहे, म्हणजे तुझं सगळं कल्याण होईल, सर्व पाप नष्ट होतील, तशी होणार नाहीत. ह्या देवाला पळ, त्या देवाला पळ, त्या देवाला पळ. तर कृष्णाने किती जोरात सांगितलं बघा. काय सांगितलं, सर्व धर्म परित्यज्य मां शरणमहं त्वां सर्व पाप मोक्षं शुचिः. तुझे सर्व जे पाप आहेत ते मी नष्ट करतो. आता या ठिकाणी लिहिलं जातं, वा तुम्ही असं असतं नियम करा, 1000 जन्माची पाप फिटली, शिकला असं करा, 1000 जन्माची पाप फिटली, या देवाची भक्ती करा, 1000 जन्माची पाप फिटली. कवर करीत बसणार. तुमच्या आतापर्यंत किती जन्म झाले? झाले समजा 1 कोटी जन्म, 1 कोटी वेळा तुम्ही जन्म आला. तुमच्या आई 1 कोटी, बाप 1 कोटी, आजचा 1 कोटी, पंजवा 1 कोटी, झाले 5 कोटी. म्हणजे 5 कोटी वेळा तुमचा जन्म झाला. एवढे संस्कार तुमचे आलेले आहेत आणि ते हटवण्याकरता भगवान कृष्ण म्हणे मला एकट्या शरण आहे. म्हणजे ते वासुदेव स्वतंत्र स्थिती आहे. आता या ठिकाणी सांगितलं शरणाने सांगितलं, इथं सांगितलं की तुमच्या हृदयामध्ये परमात्मा जे अवतीर्ण होईल तेव्हा तुमचं सगळी पाप फिटतील, तशी फिटणार नाहीत. हा महत्वाचा नाही तुम्हाला. ही खरी इथं गीता सुरू होती. पूर्ण गीता इथं सुरू होती. भगवान कृष्णाचं खरं तत्वज्ञान इथं सुरू होतं की सर्व स्वतः त्याग कर, म्हणजे तुझ्या शरीरामध्ये मी प्रगट होईल, परमात्मा प्रगट होईल, तुला सर्व ज्ञान होईल. तसं होणार नाही. कोणी म्हणतो मी अवतार आहे ह्या देवाचा त्या देवाचा, हे सगळे तुकडे अवतार आहेत. तुकडे अवतार, ह्या अवताराला भगवान कृष्ण मान देत नाही, वेद देत नाही. कारण हा गणपतीचा अवतार, हा कोणाचा, ब्रह्मदेवाचा, हा विष्णूचा, हा शंकराचा, हा इंद्राचा, हा दत्ताचा, विराटाचा, हे साले अवतार, सगळे अवतारच. आणि कोणाकोणाची भक्ती करावी बा, हा प्रश्न इथं उपस्थित होतो. तेव्हा ओम सहस श्रीश हा पुरुष, हा परमेश्वर आहे. ज्याला हजारो शिरा आहेत, हजारो डोळे, हजारो हातपाय कान आहेत, त्या भगवंताची सेवा करायची. ते ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माची सेवा केली तर आपलं सगळं हे जीवनाचा प्रश्न सुटणार आहे, तसं सुटणार आहे. तो भगवंत आपल्या हृदयात आला तर सुटणार आहे, तसा सुटणार नाही. याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला.
वासुदेव सत्वहृदय स्थिती आहे. म्हणजे शरीर शुद्ध करण्याकरता सोमरस प्यायला पाहिजे, फळांचा फळं प्यायली पाहिजे, दूध प्यायला पाहिजे, फळांचा रस प्यायला पाहिजे. वासुदेव कोणाच्या हृदयात येणार बघा. भूतियान मार्ग या ठिकाणी चेडे गोटे दारू गांजा पोहे सगळे भूतियान मार्गात आले. खाणं पिणं इथं देव तुम्हाला प्रसन्न होईल. काय सात्विक हृदय नाही, मलिन हृदय. मग पुढचं पितृयान मार्ग, इथं वरण भात आमटी शाकाहारी हे पितृयान मार्गामध्ये आले म्हणजे इथं तुम्हाला सुद्धा ईश्वर प्राप्ती होणार नाही. कारण सात्विक वृत्ती येतो, इतर गुण वृत्ती तमगुण रुजून संपले. आता सात्विक फळं दूध खायला लागले तुम्ही की तुम्ही शरीर शुद्ध झालं. मग तुमच्या शरीरामध्ये भगवंत प्रत्यक्ष अवतीर्ण होईल तेव्हा तुम्हाला पूर्ण अवस्था प्राप्त होईल, तशी होणार नाही. हे जरी एवढे अवतार आतापर्यंत झाले असले तर त्याचा कळस म्हणजे कल्की अवतार. भगवान कल्की दत्ताचा अवतार. ज्या ठिकाणी देव अवतार घ्यायचं भविष्य होतं ना तिथं अमंगळ अवस्थात काहीतरी वाकड्या तिकडे बांधलं. त्यामुळे देवाने शिरूर क्षेत्रामध्ये स्वयंभू प्रगट झालेले आहेत निंबा झाडाखाली. ओम शिरूर शिरूर संबळ ग्रामे ओम स्वयंभू महाकल्की कले कालमत प्रपातो परमात्मा धर्मायमावानायो धर्मवन अवतार हा. ओम स्वयंभू महाकल्की कले कालमत प्रपातो परमात्मा धर्मवन कृता अवतारा. शिरूर संबळ ग्राम या ठिकाणची शिळा निघाली, तिच्यावरती संबळ नावाचा अक्षर आहे होतं म्हणजे आहे अजून. मग ते शिळं तो शिलाले आढळस. आणि मग ज्या ठिकाणी भगवंत अवतार याचं भविष्य वर्तवलं ती जागा अमंगळ झालेली आहे. काय केलं माहित नाही पण अमंगळ झाली. त्यामुळे देवाने शिरूर क्षेत्रामध्ये लिंबा झाडाखाली आपलं स्वयं अस्तित्व निर्माण करून दाखवलं मूर्तीमधून. पाठीमागे घोडा मूर्ती सुंदर आहे. तर म्हणून शिरूर संबळ ग्रामे ओम स्वयंभू महाकल्की कले कालमळत प्रपातो परमात्मा धर्मावना कृता अवतारा. हा ब्रह्मयान मार्ग आहे. कल्की दत्त अवताराचं कार्य म्हणजे ब्रह्मयान मार्ग. परमेश्वर जेव्हा आपल्या शरीरात अवतीर्ण होईल तेव्हा आपण ब्रह्मयान मार्गाने जाणार. तसं आपण पूर्णत्वाच्या मार्गाने जाणार नाही. आणि याच्या व्यतिरिक्त हा देव वेगळा आपण वेगळ्या शेत वेगळं ते वेगळं असं जेव्हा संस्था निर्माण होईल तुम्हाला तेव्हा तुम्ही मायान मार्गाने चाललेला आहात. हा गणपती, हा शंकर, हा ब्रह्मदेव, हा विष्णू हे सगळ्या देवांची निर्णय नावं घेत बसता तुम्ही बसताय म्हणजे हा मायान मार्ग आहे. आता बघा गणपती नमः शिवशंकराय नमः देवे नमः चामुंडा विच्चे नंतर सूर्यनारायण महाविष्णवे नमः असे पंचायतना आपण पूजा करतो. तर या ठिकाणी एकतायन पंचायतन पंचायतन एकतायन होईल म्हणजे ब्रह्मन मार्गाने चाललो. आणि जर पंचायन बाजूला राहिले तर इथं पंचायतन जेव्हा वेगळे होईल तेव्हा ती गादी तो मग ती शक्ती तुमची मायान मार्गानेची आहे. आता आपल्या अमृत मंथन कल्की दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये एका शिळेवर गणपती, शंकर, देवी, सूर्यनारायण, विष्णू आणि शेषनाग अशी 5-6 मूर्ती एका ठिकाणी आलेल्या आहेत. स्वयंभू आहेत एका शिळेवर. म्हणजे इथं ही ब्रह्मयान मार्गाची गादी आहे. म्हणजे सगळे देवांचे एकरूप झाले. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात दशांगुलम. म्हणजे गणपतीचं विश्वरूप, शंकराचं विश्वरूप, देवीचं विश्वरूप, सूर्यनारायणाचं विश्वरूप, विष्णूचं विश्वरूप, शेषनारायणचा अवस्था ही सगळी जी विश्वरूप आहेत त्यांचं एकच विश्वरूप म्हणजे ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सवृत्य दशांगुण हा विश्वरूप. हा हे भगवंताची ब्रह्मयान मार्ग गादी आहे. बाकीच्या गाद्या हे मायान मार्गाच्या आहेत. हा गणपती वेगळा, हा शंकर वेगळा, हा दत्त वेगळा, हे विष्णू वेगळा, हा राम वेगळा, हा कृष्ण वेगळा. हे जे तुमच्यामध्ये वेगळेपणा आलेला आहे ही मायान मार्गाच्या गाद्या मायान मार्ग आहे. त्यामुळे तुम्हाला सुख शांती कधीच मिळणार नाही.
आजे पणजे असे ओरडू ओरडू गेले, सुख शांती मिळाली नाही. 6 शास्त्र 18 पण हरीशी गात. बघा या ठिकाणी एकतायन मार्ग ब्रह्मण मार्गाचा अभंग आहे. 6 शास्त्र 18 पुराणे हरीशी गात. जो ये हरी जो आहे स्वरूप परमात्मा जो सहस्र शीर्षा सहस्र अक्षरपात, तो ब्रह्मयान मार्गाची गादी. तर ब्रह्मयान मार्ग आला म्हणजे सगळी शास्त्र पुराण एकाच देवाचं नाव घेतात, तो ब्रह्मन मार्ग आला. आणि सगळे शास्त्र जर निर्णय देवांची नावं घेत बसली तर ते मायान मार्ग मायावाद मार्ग आलेला आहे. मग आता या ठिकाणी आपण गायत्री मंत्र म्हणतो. ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. असा मंत्र जेव्हा म्हणू तो हा ब्रह्मयान मार्ग आला. आणि ब्रह्मयान मार्गाने जाण्याकरता आपल्याला उत्तम संधी वासव हृदय स्थित आहे. हा ब्रह्मयान मार्गाने जायचं आपलं म्हणजे परमेश्वराला आपण भेटणार. परमेश्वराशी एकरूप म्हणजे परमेश्वर आपल्या शरीरात आला पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा. आपण देवाकडे जायचं नाही, देव आपल्या हृदयात आला पाहिजे. इथंही महत्वाचा मुद्दा इथं मांडलेला आहे. समुद्र आपल्याला आला पाहिजे, आपण समुद्राकडे जायचं नाही. नद्या समुद्र मिळालं, नद्या समुद्र नद्याकडे आला पाहिजे, असं इथं वेगळा सिद्धांत मांडलेला आहे. वासव तत्वमूर्त हृदय स्थित आहे. जो परमेश्वर आहे त्याचे 4 विभूती अकार उकार मकार अर्धमात्रा. आकार गणपती, ओकार विष्णू, मकार रुद्र, अर्धमात्रा सूर्यनारायण, हे 4 विभूती. हा वासुदेव 4 रूपांनी नटला, प्रत्येक शरीरामध्ये बसला. हे कळलं की आपण आता वासुदेव आहोत. कोणत्या रूपात? गणेश रूपाचा वासुदेव. ये बिरक्तला जो आहे तो गणेशपाचा वासुदेव. वो विष्णू जो आहे तो विष्णू वासुदेव. नंतर ये रक्तगडातला जो आहे तो शिव वासुदेव. बिरक्तगडाला सूर्य वासुदेव. अशा दृष्टीने भगवंताची आपल्या हृदयात अशा रीतीने भगवंत आलेला आहे ना, आहे म्हणजे. म्हणून वैदिक सनातन विश्व धर्म जो आहे, हिंदू धर्म, याच्यामधला जो भक्ती मार्ग आहे तो कसा आहे? वेगळा नाही, एक रूप आहे. हा कशाला द्यावा, हमक द्यावा, तमक द्यावा, इथं असं सांगितलेलं नाही. सगळ्या धर्माचं असं रहस्य त्याच्यात सांगितलेलं नाही. निर्णय भानगडीच्यात एकच दाखवलं. वासुदेव आपल्या हृदयात आला पाहिजे, हृदय सत्वगुणीचं पाहिजे, तेव्हा आपल्याला सगळं कळेल. आता मोठा 2-4 वाफे केले आपण, त्याच्यात पाणी सोडलं म्हणजे पाणी वाफ्यात आलेलं आहे, म्हणजे ते पीक येणार. वाफ्या जर पाणीच जर आलं तर पीक कुठून येणार? हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही समजा शेती केली आणि इथं 25 वाफे, तर दुसऱ्या बाजूला 25 वाफे आहेत. त्या 25 वाफ्यात पाणी सोडलं, पाणी भरलं आणि दुसऱ्या वाफ्याला पाणी दिलंच नाही, पीक कुठं आलं? जिथं पाणी दिलं तिथं पीक आलेलं आहे, पण जिथं पाणी दिलं नाही तर पीक येणारच नाही. तसं म्हणजे नदीचं पाणी येऊ दे रे, नदीचं पाणी येऊ दे रे, ते पाणी तिकडं आणि वाफ इकडं, कसं काय पीक येणार? काही येणार नाही. हे त्रिकाळ सत्य आहे. जेव्हा वाफ्यात पाणी येईल तेव्हा तिथं पीक येईल. जेव्हा वाफ्यात पाणी येणार तिथं पीक येणारच नाही. तशा प्रकारे जेव्हा परमात्मा आपल्या हृदयातच येईल तेव्हा तिथं भक्तीचं परिपूर्ण पक्व अवस्था निर्माण होईल. पक्व अवस्था 100% पक्की अवस्था आपल्या शरीराची म्हणजे वासुदेव 100% ज्ञान, धर्माचं 100% अस्तित्व आपल्या शरीरामध्ये येण्याकरता ही अवस्था झाली पाहिजे. याच्याकरता सोमरस प्यायला पाहिजे. गायत्री मंत्र आपण म्हणला, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र आहे, पण ह्यो भूत मायान मार्गात गेला. कारण याला म्हणजे 7 व्यवहार आहेत, त्या 7 लोक आहेत, त्याचे याचं नाव आलं, 3च नाव आली. इकडे गेला जेव्हा 7 नावं येतील, भूर्भुवः स्वः महाजनतापं सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्, तेव्हा या ठिकाणी ब्रह्मयान मार्ग सुरू झाला. म्हणजे आपण पूर्ण होतो, जो मूळ परमेश्वर जो तो आपल्या हृदयात येणार, तसं येणार नाही.
वाफ्यासारखं पाणी जसं वाफ्यात येईन तेव्हा पीक येईन, हे कळलं. वाफ्यात जर पाणी आलं ना तर पीक येणारच नाही, कारण ती वाफा जळून गेला. तशी आपली आता सध्या अवस्था आहे. आपण माया मार्गाने चाललेलो आहोत, त्यामुळं आपल्याला परमेश्वराची प्राप्ती कधीच होत नाही, होणार पण नाही. कारण का, पळा 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 खंडोबाचं राहिलं, पळा पळा त्या बोडख्याचं राहिलं, पळा पळा ह्या देवाचं राहिलं, पळा पळा ते देव भेटला, पळा पळा कोपला, पळा पळा तो ग्रह कोपला, पळा पळा हा शनी कोपला, पळा पळा मंगळ कोपला. हे सगळी पळापळी चालू राहू, एकाच मत धड नाही. आणि ही जी मतं तुमची फापाल्यात, ही मायान मार्गाची मतं आहेत. त्यामुळे तुम्हाला सुख शांती आयुष्यात मिळणार नाही, तुमचा धर्म पण टिकणार नाही. हिंदू धर्म जर टिकवायचा असेल तर त्याचं शास्त्र भागवत पुराणाच्या 12 स्कंदात 22 श्लोकात सांगितलं, वासुदेव चतुर्दश स्थिती. परमेश्वर हृदयात आल्याशिवाय हिंदू धर्म टिकणार नाही. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आला पाहिजे, तेव्हा हिंदू धर्माचा हिंदुत्व पूर्ण हिंदू राहीन. तो तसं राहू शकत नाही. आणि शक्ती सोपी आहे. फळ खा, दूध प्या, एकाच जरा उपवास करा, आलं. 6 शास्त्र 18 प्रहरीशी गाती. म्हणजे इथं ब्रह्मयान मार्गाची पक्की गादी झाली. ही वारकरी संप्रदायात ब्रह्मयान मार्गाची गादी पक्की इथं आहे. 6 शास्त्र 18 पूर्ण हरीशी गाती. म्हणजे एकच परमेश्वर आहे, दुसरा नाही. आणि इथं दुसऱ्या ठिकाणी याची भक्ती, त्याची भक्ती, त्याची भक्ती, इथं सगळं डोकं खराब झालं. हा गणपतीचा अवतार, हा म्हणे शंकराचा अवतार, हा विष्णूचा अवतार. म्हणजे ह्या ज्या अवतार कल्पना आहेत, हे मायावादीचे अवतार कल्पना आहेत. आता म्हणे गणपतीचा अवतार व्हायचा, मग कल्की अवतार व्हायचा, म्हणजे हे मायावाद झाला. म्हणजे तुमची सगळी बुद्धी इथं विचलित झालेली आहे, फाकलेली आहे. एकच अवतार आहे, श्री सोम स्वयंभू महाकल्की कले कालमत प्रपातो परमात्मा धर्म वन कृत अवतार. कल्की दत्त महाराज जो आहे, हा कलिरूपी जो मळ आहे तो धुवून काढणार. काम क्रोध लोभ मोह मद मच्छर हे सगळे धुवून टाकणारे सगळ्यांच्या येतात. सर्वात मोठ्यात मोठा अवतार धारण केला म्हणजे राम कृष्णासारखा जो कृष्णाने जो मोठा अवतार दाखवला विश्वरूपाचा, तोच अवतार मोठा अवतार प्रत्येकाच्या हृदयात आला पाहिजे, तेव्हा त्याला तुम्हाला सत्य ज्ञान होईल. आता आंब्याच्या 2 कोया घेतल्या, एक खडकावर लावली, एक लावली चांगल्या पाण्याच्या ठिकाणी, त्याला पाणी दिलं. खडकावर आंब्याला 5 कैऱ्या, आणि इकडे वावरात लावला तो आंबा भला मोठा, त्याला जवळजवळ लाखो हजारो आंबे आले. विराट विश्वरूप इथं नटलं. तसं सात्विक वृत्ती पाहिजे. तुम्ही खडक सात्विक वृत्तीचा नाही, त्याच्यावर तुम्ही कोळी लावली म्हणजे तुमच्या हृदयात परमात्मा येणार नाही, आलाच नाही, कारण त्याचं उत्पन्न कमी. काळवट जमीन चांगल्या पाण्यामध्ये आंबा लावलाय खूप मोठा, तर हजारो अनंत आंबे आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी सात्विक वृत्तीचं पीक आलेले, परमेश्वराला सगळ्यात पूर्ण अवस्था इथं निर्माण झालेली. म्हणजे सात्विक वृत्ती माध्यमात जमिनीमध्ये तुम्ही आंबा लावलाय, पोळी लावली, तिथं आंबे आलेले आहेत. खडकावर लावलेल्या आंब्याला आंबे आले नाहीत, कमी आले आहेत किंवा येतही नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपली जी भक्ती आहे तिथं आपण विचार केला पाहिजे की आपलं तर काय गरज सध्या. हा म्हणे गजानन, हा म्हणे गणपतीचा अवतार, हा म्हणे शंकराचा अवतार, हा म्हणे दत्ताचा अवतार, हा विष्णूचा अवतार, ही देवी ह्या देवीचा अवतार, ही म्हणे दुर्गाचा अवतार. अहो देवी एक, सगळे अवतार एकच आहे, देवी नाही काही नाही. कारण ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद चौर्थ दशांग हा परमेश्वर जो आहे तो गणपती आहे, विष्णू आहे, जो आहे देवी आहे, सूर्यनारायण सगळं एक रूप आहे, एकच आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला कळण, तो अवतार आपल्या हृदयात, ते शक्ती आपल्या हृदयात जेव्हा उतरण, तेव्हा मानव पूर्ण अवस्थेत आला, हे सिद्ध झालं. मानवाची कलियुगामध्ये परिपूर्ण अवस्था इथं आहे. द्वैतवाद अद्वैतवाद असे निर्णय प्रकारचे तत्वज्ञान सांगणं, मायावाद, माया आधी कृष्ण न माया ब्रह्म आधी, हे सगळे जे वाद आहेत या ठिकाणी शून्य. नच लिंगम नच वाया, हा असा जो परमेश्वर आहे तो ब्रह्मतत्वाचा
याची भक्ती आपण केली, ह्या मार्गाने आपल्या हृदयात तो परमेश्वर येईल, तेव्हा आपल्याला ज्ञान होईल. आता तुमच्याकडे एक मोठा बल्ब आहे आणि तो घरात लावलाय, बटन दाब, बटन दाब, बटन दाबलं लाईट लागणार, घरातला अंधार जाणार. म्हणजे त्या बल्बामध्ये ज्योत आली, लाईट आली आत आली, म्हणजे भगवान जे परमात्माची ज्योत आहे ती बल्बात आली, म्हणजे बल्ब उजळ पडला. तसा आपला जो जीव आहे, निर्जीव जीव आहे, निर्जीव जो आपला जीव आहे, जीवाची अवस्था आहे, त्याच्यात परमेश्वराचा करंट आला, परमेश्वराची लाईट आली, प्रकाश आला, प्रत्यक्ष परमेश्वर हृदयात आलेला आहे, तेव्हा आपलं सत्य ज्ञान होईल. तसं होणार नाही. आता काय म्हणतात, गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? वेदात सांगितलं ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना 3 लोकांना मुंज करण्याचा अधिकार आहे. गायत्री मंत्राचा उपनयन विधी, मुंज विधी आणि परमेश्वरा जो मूर्ती जो माळ ठेवून त्याला साक्ष ठेवून मंत्र जपणे, गायत्रीचा हा एक विधी, असे 3 विधी सांगितले आहेत. बरं, वेदात असं कुठल्या जातीने मंत्र म्हणून असं कुठं सांगितलंच नाही. वैखानक ऋषी, अग्निदेवता, गाय, छंद, षडजा, स्वरा तर सांगितलं. काय सांगितलं? ओम ऋषी ओमना पांजन्य पुरोहिता तमिमहे महागयम. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अतिक्षुद्र म्हणजे आदिवासी जमात, निषाद यांना सुद्धा परमेश्वराचा भक्ती करण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांचं आचरण ह्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ पाहिजे. म्हणजे कसं पाहिजे? सोमरस पेलं तरी सगळ्यात श्रेष्ठ आचरण, अमृत प्यायचं श्रेष्ठ होईल, तसं होणार नाही. ज्वारी बाजरी खाऊन या, गहू तांदूळ खाऊन अमंगल डावून ही अवस्था येत नाही. भक्ती म्हणजे 16 वरचे पोळे, ज्याने पचवले तो ईश्वर झाला. तुकाराम ईश्वर बनले, ज्ञानेश्वर, हे सगळे ईश्वर एकरूप झाले परमेश्वराचे. बाकीचे खाली राहिले का? तर त्यांना तशी अवस्था प्राप्त करून घेता आली नाही. 6 शास्त्र 18 पण हरीशी गाती, हा ब्रह्मण मार्ग. 6 शास्त्र 18 पर्यंत नाना देवांशी स्तुती करीती, हे माया मार्ग आहे. ही सट्टा, ही मावला, हे बॉडखा, ही अमुक, ही तमुक, असं करून करून धर्माचं वाटोळ झालं. खरा देव लोकांना कोणी दाखवलाच नाही. सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म याचं ज्ञान जगाला सांगितले. मुख्य परमेश्वर जो अक्षर भगवंत, सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद मूर्त्या दशांगुळम श्रीराम श्रीकृष्ण कल्की दत्त महाराज, म्हणजे हे जे अवतार आहे त्यांच्या, हे परमेश्वर आहे, हा परमेश्वर आहे. मानरूपात आला असला तर त्याचा आत्मा असतो, नष्ट होत नाही. कारण सोनं पाण्यात ठेवलं त्याची किंमत तीच, सोनं मातीत पुरलं त्याची किंमत तीच, सोनं गळ्यात घातल्याची किंमत तीच, काही फरक होत नाही. तसा परमेश्वर जेव्हा आपल्या हृदयात येईल तेव्हा आपलं संशय फिटन, तसा फिटणार नाही. म्हणून याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. देव कुठे चाललं, घोड्यावर बसणार, देवदत्त जो घोड्यावर बसणार, मग तो प्रगट होणार, मग तो दुष्टांचा संहार करणार. दुष्टांचा संहार कसा करणार? तुमच्या हृदयात जेव्हा वासुदेव भगवंत उतरण प्रत्येकाच्या, तेव्हा तुम्ही दुष्ट संहार करता, तोवर काहीच करू शकणार नाही. दिंड्या काढता पत्ता काढण्यात, नाही तर रेल्वे काढा, काही होणार नाही. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा प्रगटला पाहिजे. आता तांबे आपण समजा 100 तांबे ठेवले, त्या 50 तांब्यात पाणी भरलं, 50 भरलंच नाही, आणि सांगितलं जा पागाच्या पाण्यात काय दिसतंय का? हा रो पाण्यात सूर्य दिसतोय, सूर्य दिसतोय, सूर्य. पुढच्या तांब्यात सूर्य दिसतच नाही. म्हणजे हा जो एक परमात्मा आहे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आलेला आहे. अशी जेव्हा स्थिती होईल हिंदू धर्माची, तेव्हा आपण जगात अमर होऊ आणि आलेली संकट दूर करू. तोपर्यंत संकट दूर करता येणार नाहीत, आपले प्रश्न आपल्याला सोडवता येत नाहीत. सगळे प्रश्न सोडवण्याकरता तुम्हाला अशी स्थिती करायला पाहिजे. आता याच्यावर पुढं काय सांगितलंय पाहू. ओम
ओम पमानि वदन्तु न इमं लोकं मथोमुं कामान् समर्थयन्तु न देवी देवैः समाहृताः. देवांनी संपादन व संकलन केलेल्या तसेच पवित्रता परिपूर्ण करणाऱ्या या देवता स्वरूप वेद ऋचा आम्हाला ये लोके तसेच परलोकी समाधान व शांती मिळवून देवोत. आता या ठिकाणी ऋचा प्रार्थना करायची. तर ह्या लोकांमध्ये ये लोक म्हणजे पृथ्वीलोक आणि स्वर्गात परलोक म्हणजे स्वर्गात सुद्धा आम्हाला यांनी मदत केली पाहिजे. म्हणजे आपल्या स्वर्गात नेऊन पोहोचवणार जो आहे तो परमा या ठिकाणी ब्रह्मयान मार्ग सुरू झालेला आहे. अनेक देवदेवतांनी एकरूप झालेले आहेत आणि ते एकरूप होऊन आपल्याला वासुदेव हृदयात आल्यानंतर ते आपलं मूळ ठिकाणी आपण वास्तू राहतो. परलोकात सुद्धा आपण त्या स्थितीत राहू, इथं राहू असा अद्वैत सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांत मांडला. परमेश्वर जीव शिव एकच आहेत हा सिद्धांत मानला. अत्यंत महत्वाचा जगामध्ये वेदाने तो सिद्धांत तिथं सांगितलेला आहे. सर्व देवता जे आहेत सगळ्या 33 कोटी त्या सगळ्या एकरूप वासुदेवामध्ये आलेत, एकरूप आहेत आणि वासुदेव आहे तो आपल्या हृदयात आला. तेव्हा आपण परमेश्वराच्या मूळ ठिकाणी जाऊ, तर जाणार नाही. कारण आपल्या खिशात जर समजा भरपूर पैसे असतील तर आपण दिल्ली गाठू, तिथं राहू. पैसे दिल्ली जाणार नाही, आपण गल्लीतच बसणार आहेत. तसं भक्ती मार्गाचा ठेवा जो आहे तो परमेश्वर हृदयात आला पाहिजे. कलियुगामध्ये उपदेश केलेला आहे भागवत पुराणात, जरूर वाचा पहा आणि त्या दृष्टीने तुमचा विकास करून घ्या. तेव्हा तुम्हाला सुख शांती समाधान मिळेल. तसं मिळणार नाही. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे, भूतियान मार्ग आणि नाही ब्रह्मयान मार्ग आणि मायान मार्ग याच्यामध्ये फरक काय? ते परमेश्वर एकच आहे, एकम सत. आपल्या कल्केश्वरीचं रहस्य काय? एकम सत. आपल्या भगवद्गीता ज्ञानेश्वरी आणि आपण आता स्वतः कल्केश्वरी म्हणून जो ग्रंथ लिहिला 2 खंड पूर्ण बाकीचे होणार, त्याचा एकम सत हा शब्द आहे. हा ब्रह्मयान मार्गाच्या गाजीचा आहे. ब्रह्मयान मार्ग आहे हा. म्हणजे परमेश्वर आपल्या काय एक सत्वस्तू एकच आहे, अनेक नाही. म्हणजे आपण ते भेदाभेद कुठे केलेला नाही. हा मानव हा देव असं भेदाभेद केलेला नाही. आणि बाकी ठिकाणी हा गणपती हा शंकर हा ब्रह्मदेव असं भेदाभेद करून निर्णयाला सत्ता द्यायला काय ब्रह्मदेवाने पालन करायचं, विष्णू ब्रह्म उत्पत्ती करायची, विष्णू पालन करायचं, शंकर संहार करायचा. आणि यांना नेमून टाकलं 3 ठिकाणी म्हणे. अहो 3 देव नाही एकच आहेत. कल्की दत्त महाराजांनी अनुसूया मातेने 3 देव एकत्र आणल्यामुळे हा वाद मिटला की देव एकच आहे, 3 नाहीत. म्हणून दत्त अवतार झाला. आणि सगळ्या देवांचा एकच देव आहे तो कृष्णाने वाद मिटवला विश्वरूप दाखवून. सगळ्या देवांचा एकच देव विश्वरूप सहस शीर्षा पुरुषा. आणि याचं सत्यव्याधात सांगितलं पुरुष सूक्तात. काय सांगितलं? ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्रा सहस्रपात सपुरुष दशांगुलम. आता हा जो आहे आपण जे परसंपूर्ण प्राप्ती ग्रंथामध्ये ही माहिती दिलेली आहे. तसेच सत्यनारायणाच्या पूजामध्ये या 16 संस्कार इत्यादी सांगून 16 पूजा सांगितलेले आहे. तर ती आपण अवश्य वाचावी. त्याचं कारण आहे की आपला जो परमात्मा आहे तो एकच आहे, अनेक नाही. आणि मग आपला जो डोक्यात गोविंदा गोंधळ घालून ठेवलाय त्यामुळे आपली चुकामुक झाली. हा चाडाल, हा गोटाल, हा भानावती आली करणी आली, जादूवाला आरा असं झालं. याचं कारण असं आहे की तुम्हाला निर्णाळ्या बुद्धी, तुमची बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे. तुमची बुद्धीला निर्णय फाटे फोडलेले आहेत. या धर्म मार्तंडांनी पुराण काढलेत, आरण्यक काढलेत,
उपनिषद सांगितलेत आणि सगळ्यांनी सांगायला पाहिजे की परमेश्वर एकच आहे, तेव्हा ब्रह्म मार्ग होईल. तसं होणार नाही. आणि माया आणि मार्गाचं रचना करून ठेवली. त्यामुळं मी गणपतीला गेलतो, मी काल शंकराची भक्ती केली, मी आज काल मारुतीला पळालो, मी काय बद्रीनारायणला गेलो, मग मी अष्टमीला यात्रा केली. हे जे सगळं आहे हे मायावाद आहे. आणि मी एकाच परमेश्वराला गेलो, ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सवृत्ता दशाम, याची मी भक्ती करतो, बाकीचं करीत नाही. आणि तो माझ्या हृदयात आलेला आहे. तेव्हा मला कुठलीही काळजी चिंता करायचं कारण नाही. हा सनातन वैदिक विश्व हिंदू धर्माचा खरा मुद्दा आहे. त्याच्यावर अभ्यास करायला पाहिजे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, उपदेश असा केला पाहिजे. तसं उपदेश तुम्ही नाही केला तर तुम्हाला कधीच आयुष्यात सुख शांती मिळणार नाही, कायम दुःख होईल. तुमचे आजार भौतिक दैविक आध्यात्मिक प्रगती करणार एकच परमात्मा आहे. अशा दृष्टीने सगळी गोष्ट जी आहे ती वेदामध्ये महत्वाची. वेदाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या वेदाचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला सुख शांती समाधान मिळणार आहे. तसा संवत्सर परमेश्वरापासून निर्माण झालेले वेद हे अपौरुषेय नाही. वेद कधी नष्ट होत नाहीत. प्रलय हो काही हो, त्याचे जे ओळी आहेत त्या आकाशामध्ये टिपलेले आकाशवाणी होते. विश्वामित्र तपाला बसले आणि त्यांना आवाज आला, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र त्यांनी लिहून काढला, म्हणून त्याचा दृष्टा विश्वामित्र झाला. देवता सविता गायत्री षडजा स्वर, म्हणजे याचं शरीर जे आहे षडजा स्वराचं मंत्राचं आहे. प्रत्येक मंत्राचं शरीर ठरलेलं आहे, मानव शरीर ठरलेलं आहे. तर हे जे मंत्र आहेत तर 24, 28, 32, 36, 40, 48, 72 अशा अक्षराच्याच मंत्र जेव्हा आपण जपू तेव्हा आपण ब्रह्म मार्गाने जाऊ. आणि जर समजा 29, 25, 29 ते 34, 35, 36, 37 नंतर पुन्हा 40, 41, 42 किंवा 49, 50 असे जेव्हा मंत्र म्हणू तेव्हा ते मायावादी मंत्र झाले. आणि ब्रह्मयान मार्गात जे मंत्र आहेत ते ऋषी देवता छंद आणि स्वर वेदात सांगितलेले आहेत. त्या मार्गाचा अभ्यास केल्यानंतर आपली खरी ईश्वर प्राप्ती, आपल्या जीवनात सगळे पण सुटणार आहेत, ते सुटू शकत नाहीत. आणि सोडवता पण येत नाही. कारण का? वासुदेव सत्वहृदय स्थिती हा परमात्मा स्वमृत पेल्यानंतर आपल्या शरीरातून वास्तव्य करणार. मग आपल्याला सुख सगळं ज्ञान पूर्ण होणार, तर का आपल्याला काळजी नाही. म्हणजे अशा दृष्टीने जीवाचा जीव पण संपलाय, ज्ञानाचं ज्ञानपण ध्यानाचं ध्यानपण जे आहे संपलंय आणि एकम सत फक्त राहिलंय. आपल्या कल्कीश्वराचा विषय एकम सत अभंगवाद. कधी भंग नाही पावणार, अभंग कधी भंग नाही पावणार नाही. तर हा जो भक्ती मार्ग आहे तो एकायतन, पंचायतन, षटायतन, सपतन, सहस्रायतन अशा दृष्टीने सगळे निर्णय मानले जातात. आता हा कोण ब्राह्मण, हा कोण क्षत्रिय, हा कोण वैश्य, हा कोण शूद्र, हा कोण अतिशूद्र, सगळे एका ठिकाणी बसलेले आहेत एका झाडाखाली. बाहेरून तर मला सगळे वेगवेगळे दिसतात, परंतु प्रत्येक प्राणवायू एकच घेतोय. कुत्र, मांजर 84 लक्ष एकच प्राणवायू आहे. त्यात काय फरक आहे का? झाडं पण प्राणवायू घेतात, मानव घेतात. यवनी बदलल्या, दिशा बदलल्या, परंतु अंतरंग जो आहे तो संपूर्णपणे एक आहे, एकम सत आहे. म्हणून जो एक आहे ब्रह्म, पूर्ण ब्रह्म परमेश्वर एकच आहे, अनेक नाहीत. आणि हे जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल त्याची तुम्ही जोपासना करता. पण ते करता केव्हा? तुम्ही एकाग्र कधी होणार? फळांचा रस प्याचा तेव्हा. आता याच्यामध्ये ही जी रचना आहे
ही रचना गायत्री मंत्रावर आधारलेली आहे. आता आपण गणपती अथर्वशीर्ष म्हणतो, गणकृषी गणपती देवता आणि छंद, म्हणजे हा मंत्र 75% काम करतो. म्हणजे हा मायावादीमध्ये मंत्र गेला, अथर्वशीर्ष मायावादीत गेला. आता अथर्वशीर्ष ब्रह्मतत्व आणायचे. गणकृषी गणकृषी गणपती देवता निचुरगाय छंदा षडजा स्वरा. जेव्हा पुढे षडजा स्वर जोडू आपण, तेव्हा हा मंत्र ब्रह्मयान मार्गात गणपतीचा मंत्र आला. म्हणजे गणपती ब्रह्मयान मार्गात उच्च कोटी चाललो आपण. तसंच रामरक्षा म्हटलो, रामरक्षा मंत्र कसा आहे? बुध कौशिक ऋषी सीताराम देवता, सीतारामचंद्र देवता हा अनुष्टुप छंद, हा 75% मंत्र आला. ऋषी देवता छंद स्वर नाही, म्हणजे हा मायावादी मंत्र गेला. म्हणजे तुमच्या डोक्याची डोकेफोड सुरू झाली. हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा. आणि जेव्हा याला या राम रक्षाला आपण, म्हणजे जेव्हा आपल्याला ब्रह्मयान मार्गात आणायचं असेल तेव्हा काय करायला पाहिजे ते बघा. असे ओम बुध कौशिक ऋषी सीताराम देवता अनुष्टुप छंदा गांधार स्वर. आपण गांधार स्वर हा ब्रह्मयान मार्ग झाला. म्हणजे ब्रह्मयान मार्गामध्ये आपण आता तुमची रामरक्षा आणली. तसंच शनी महाराज, दशरथ ऋषी शनीश्वर देवता त्रिष्टुप छंदा, पुढं स्वर सांगितला. म्हणजे 75% हा सुद्धा मार्ग, हा जो ही जी रचना आहे ही मायावादी आहे. आता हिला ब्रह्मवादी बनवायची. दशरथ ऋषी शनीश्वर देवता अनुष्टुप छंद त्रिष्टुप छंदा दैव स्वारा. म्हणजे हा मंत्र कुठं आला? प्रत्यक्ष ब्रह्मयान मार्गात आला. म्हणजे आपण जे जपतोय रोज त्याचा विचार करायला पाहिजे. विद्वान पंडित हो विचार करा काय चाललंय ते गोंधळ. ब्रह्मयान मार्गाचा अभ्यास वासुदेव सत्वदेव स्थिती असं म्हटलं तर त्यात परमात्मा येईल. ऋषी देवता छंद आणि स्वर. गायत्री छंद षडजा स्वरा, उष्टिक छंद वृषभ स्वरा, अनुष्टुप छंद गांधर स्वरा, भ्रती छंद मानधन स्वरा, पंक्ती छंद पंचम स्वरा, त्रिष्टुप छंद दैव स्वरा, जगती छंद निशास्त्र. ही जोड्या तुमच्या पाठ पाहिजेत. ज्याच्या ठिकाणी काही चुकलंय छापताना ते वाचताना दुरुस्त करून वाचा. म्हणजे तुम्हाला ईश्वर प्रवासो देव सर्वदेव स्थिती प्राप्त होईल. तशी होणार नाही, कारण याच्यामध्ये 100% जे आहेत ते ऋषी देवता छंद आणि स्वर हे 100% आलेले आहेत. आणि मंत्र सुद्धा 24, 28, 32, 36, 40, 88, 72 अशा अक्षराचे मंत्र आपण म्हणू. तेव्हा आपण ब्रह्मयान मार्गाने चालू पहा. आपला परम आपल्याला द्यायचं येईल तसं येणार नाही. आणि तुम्ही जर समजा 29 म्हणजे 25, 29 ते 35, 36, 37 नंतर 41, 42 म्हणजे 49, 50, 73, 74 असं जर मंत्र तुम्ही म्हणायला लागलेत तर तुम्ही मायान मार्गात चाललेला आहात. म्हणजे तुमच्या डोक्याच्या ठिकऱ्या होत चालल्या आहेत. तुमच्या डोक्याच्या आता ठिकऱ्या झाल्यात. हिंदू हो सावध व्हा. तुमच्या डोक्याच्या ठिकऱ्या काढा आणि एकनिष्ठ व्हा. तेव्हा तुम्हाला खरं ज्ञान प्राप्त होईल, ईश्वर प्राप्ती होईल. तशी होणार नाही. कारण आतापर्यंत हा म्हणे गणपती अवतार, हा विष्णू अवतार, निर्णय अवताराची कल्पना मांडून समाजात दिशाभूल केली. एकच अवतार ओम सहस्र शीर्ष हा पुरुष, हा परमेश्वर, वच्चवक्ष हा भगवंत. बाकीचा देव तोच गणपती, तोच विष्णू, तोच गणपती, तोच ब्रह्मा, तोच विष्णू, तोच शंकर, तोच इंद्र, तोच दत्त आणि तोच विश्वरूप विराट स्वरूप परमात्मा. ओम आतो देवाम तो नो येतो विष्णू चक्रमे पृथ्वी सप्तम. परमेश्वर 7 ठिकाणी फिरला आणि त्यांनी 7 लोक निर्माण केली. गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक. ही 7 ठिकाणी 7 लोक आहेत. यांना पुरून उरलेला तो परमात्मा आहे. दशा अंगुली उरला म्हणजे बाहेर पाय उरून राहिला तो परमात्मा वासुदेव आपल्या हृदयात येईल. तेव्हा आपल्या इथे आपली जाग जाईल.
आणि धर्माचं खरं ज्ञान होईल तेव्हा आपण खरे आचार्य होऊ धर्माचे. तसे आपण धर्माचे आचार्य होऊ शकत नाही, कारण तुम्ही माया आचार्य आहात, परमेश्वराचे आचार्य नाहीत. तुम्ही माया पंडित आहात, परमेश्वराचे पंडित नाहीत. तुम्ही मायावी देव आहात, परमेश्वराचे देवरूप नाहीत. हे सगळं याच्यामध्ये मायाव्या झालं. वासुदेव भक्त हृदय स्थिती हा परमेश्वर आला की ब्रह्मज्ञान मार्ग म्हणजे तुम्हाला परमेश्वर प्राप्त झाली. हा राम हा मी इथं बसलो, हा राम तिथं आहे. म्हणजे राम वेगळा आपण वेगळे असं जेव्हा भेदभाव होईल तेव्हा तुम्हाला मायावादी सुरू होईल. हा कृष्ण आपण भेदाभेद झाला. जगामध्ये कृष्ण भक्ती खूप वाढत चालली. प्रत्येकाला कृष्ण तत्वज्ञान समजायला लागलं. भगवद्गीता ज्ञानेश्वरी वाचा, कल्कीश्वरी आपली वाचा, म्हणजे तुमचा संशय फिटन, ज्ञान मिळवा आणि निर्णय प्रकारच्या ठिकाणी पळत सुटण्या. कुठेतरी कुठल्या देवा पुढे गेला तुम्ही ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सबुरुषोर्त्या दशांगुलम श्री गणेशाय नमः. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सहस्रपात दशांगुलम जय भगवान महाविष्णवे रामा श्रीकृष्णाय नमो नमः. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात शिवशंकराय नमो नमः. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्र इंद्राय नमः. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षाय दत्तात्रेय नमः. ओम सहस्र शीर्षा सहस्र सहस्र दशांगुलम विश्वरूपास परमेश्वर नमः. अशा दृष्टीने आपण भक्ती केली आणि तो परमात्मा झाल्यानंतर आपल्या भीती नाही. मग हा परमात्मा कसा येतो? ये विरक्तगडात गणपती वासुदेव, ओ रक्तगडात विष्णू वासुदेव, ये रक्तगडात शिव वासुदेव, बी रक्तगडात सूर्य वासुदेव, असे श्री परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे. त्याची फक्त आपण जोपासना केली. आपलं संशोधन जे आहे ना 8-8-60 वेद मंत्र रक्तगट, त्या दृष्टीने तुम्हाला एका ब्रह्मज्ञान मार्गातून यायचं असेल तर रक्तगटाचा अभ्यास करा. आपल्या शरीरातला भगवान समजून घ्या. म्हणजे आपल्या शरीरात परमात्मा गणेश वासुदेव आहे. हे आपल्या शरीरामध्ये विष्णू वासुदेव आहे, शिव वासुदेव, इंद्र सूर्य वासुदेव आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये परमेश्वर आलेला आहे आणि त्याची जोपासना भक्ती मार्गाने पूर्ण आहे. हा पूर्ण नाहीच आहे. म्हणून आपला जो हिंदू धर्म आहे तो प्रत्यक्ष मानव, देव तो मानव, मानव तो देव, देव तो मानव, मानव तो देव, म्हणजे वासुदेव. ओम श्री अमृतमंथनेश्वर कलियुग महाराज की जय. स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा माता की जय. अत्रिसिंह की जय. सर्वदेव सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. धर्म की जय. हरि ओम तत्सत. ओम शांति शांति शांति. साधक हो श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराजांची ही वेदांवरील प्रवचने अमूल्य असून भौतिक, दैविक व आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे हे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हरि ओम दत्त.